नमस्कार. डेमोक्रसी या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. सर्व भारतभर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्र यांची भूमिका काय असेल याविषयी थोडंसं जाणून घेऊया. अमरावती लोकसभा मतदारसंघाची परिसीमा लक्षात घेता या लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात. या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये आमदारांचा जर आढावा घेतला तर असे लक्षात येते की या 6 आमदारांमध्ये 3 आमदार हे काँग्रेस पक्षाचे आहे, 2 आमदार हे प्रहार पक्षाचे असून 1 आमदार हा युवा स्वाभिमान पक्ष या पक्षाचे आहे. त्यांना अपक्ष आमदार देखील म्हणतात. या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये मेळघाट विधानसभा मतदारसंघ येतो. त्या ठिकाणी प्रहार पक्षाचे आमदार राजकुमार पटेल आहे. त्यानंतर अचलपूर मतदारसंघ येतो. या मतदारसंघाचे प्रमुख, या मतदारसंघामध्ये ज्यांनी सत्ता स्थापन केली, जे निवडून आले ते म्हणजे बच्चूभाऊ कडू, जे प्रहार पक्षाचं नेतृत्व करतात. तिसरा विधानसभा मतदारसंघ अमरावती विधानसभा मतदारसंघ येतो. या मतदारसंघामध्ये सुलभाताई खोडके या काँग्रेसतर्फे निवडून आलेले आहेत. चौथा विधानसभा मतदारसंघ हा तिवसा विधानसभा मतदारसंघ येतो. या मतदारसंघाचं नेतृत्व काँग्रेस पक्षाच्या दबंग आमदार यशोमतीताई ठाकूर या करत आहेत. 5वा विधानसभा मतदारसंघ हा बडनेरा विधानसभा मतदारसंघ येतो. या बडनेरा विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व आजच्या ज्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये ज्या स्पर्धक आहे नवनीतताई राणा यांचे यजमान रविभाऊ राणा हे बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. आणि 6वा विधानसभा मतदारसंघ जो अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये येतो, या 6व्या विधानसभा मतदारसंघाचं नाव आहे दर्यापूर विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघाचं नेतृत्व आमदार बळवंतराव वानखडे हे करत आहेत. आणि आजच्या या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये ते एक प्रमुख स्पर्धक म्हणून नावारूपास आलेले आहे. या 6 मतदारसंघामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात येते की या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा एकही आमदार नसताना खासदारकीची तिकीट मात्र भारतीय जनता पक्षाला मिळाली. हे एक लोकांच्या दृष्टीनं एक आश्चर्याचीच बाब आहे. या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचं तिकीट जे आहे हे नवनीत राणा या उमेदवाराला मिळालेलं आहे. काँग्रेस पक्षाचं तिकीट जे आहे बळवंतराव वानखडे हे सुद्धा आमदार आहे, दर्यापूर मतदारसंघाचे आहे. आणि तिसरं जे तिकीट आहे, हे तिसरं तिकीट मिळालेलं आहे दिनेश बुक, जे प्रहार पक्षाचे संस्थापक बच्चूभाऊ कडू यांनी ते दिलेलं आहे. एकूण सर्व मतदारसंघाचा जर आढावा घेतला 2024चा, तर असं लक्षात येते की सर्व मतदारसंघांमध्ये 37 उमेदवार लोकसभेच्या रिंगणात आहेत. परंतु जे खास जे स्पर्धक आहे या 37 पैकी हे 3 स्पर्धक लोकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा आहे. एक म्हणजे दिनेश बुक, जे प्रहार पक्षातर्फे आहे. दुसरे स्पर्धक बळवंतराव वानखडे, जे काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करत आहे. आणि तिसरे स्पर्धक आहे खासदार नवनीतताई राणा, जे भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व करण्याचा प्रयत्न करत आहेत. या 3ही उमेदवारांची जर पार्श्वभूमी लक्षात घेतली तर असं लक्षात येते की खासदार नवनीतताई राणा हा 2019च्या खासदार म्हणून निवडून आलेल्या होत्या. आमदार बळवंतराव वानखडे हे सध्याचे आमदार आहे. आणि दिनेश बुब हे अमरावती महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आहे. आमदार बळवंतराव वानखडे आणि नवनीतताई राणा यांची खासदारकीच्या निवडणुकीला उतरण्याची जी तयारी होती खूप दिवसापासून सुरू आहे. त्याच्यामुळं जनसंपर्क यांनी मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेला आहे. तिसरी जी उमेदवारी आहे दिनेश बुब यांची, ही उमेदवारी अकस्मात तयार झालेली आहे. दिनेश बुब हे द्विधा स्थितीमध्ये होते. लोकसभा मतदारसंघाची तयारी करायची की नाही करायची, लोकसभेची निवडणूक लढवायची की नाही लढवायची, याविषयी त्यांच्या मनामध्ये द्विधा स्थिती होती. त्यांनी असा निर्णय पण घेतलेला होता की लोकसभा निवडणूक लढवायचीच नाही. परंतु अकस्मात परिस्थितीच अशी तयार झाली की प्रहार पक्षाचे संस्थापक बच्चूभाऊ कडू यांनी त्यांना ते तिकीट दिली आणि निवडणूक लढवण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यासाठी प्रयत्न करत आहेत. खासदार नवनीतताई राणा ह्या 2019च्या निवडणुकीमध्ये जेव्हा निवडून आल्या तेव्हा त्या
अपक्ष म्हणून निवडून आलेल्या होत्या. देशामध्ये मोदी साहेबाची लाट होती. त्याच्यानंतर 2014ला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मोदी साहेबाची लाट होती, परंतु 2014ला नवनीतताई राणा या निवडणूक खासदारकीची हरल्या आणि 2021ला मोदी लाटेमध्ये सुद्धा अपक्ष म्हणून निवडून आल्या. त्याचं कारण असं पण होतं की खासदार नवनीतताई राणा यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतलेला होता. भारतीय जनता पक्षामध्ये कदापि जाणार नाही असं वचनसुद्धा दिलं होतं. परंतु लोकसभा निवडणूक झाल्याबरोबरच 2 महिन्याच्या आतमध्ये खासदार नवनीतताई राणा या भारतीय जनता पक्षाच्या गटामध्ये गेल्या. एक प्रकारे तो जनतेनं जे मतदान केलं, या मतदानाचा दिलेला जो कौल होता याचा तो एक प्रकारे अपमानच होता. नवनीतताई राणा यांची जी कृती होती येथील जनतेला आवडली नाही, हे सुद्धा प्रामुख्याने इथं लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे. खासदारकीच्या निवडणुकीमध्ये दुसरे जे स्पर्धक आहे आमदार बळवंतरावजी वानखडे, हा सर्वसामान्यांचा नेता म्हणून परिचित आहे. यांची जी सुरुवात आहे गावच्या सरपंचपदापासून झाली. ग्रामपंचायत सदस्य म्हणून ते सगळ्यात पहिल्यांदा निवडून आले. स्थानिक स्वराज्य संस्थेचं जे मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यांना ज्ञान आहे. त्यांनी पंचायत समितीमध्ये काम केलं. 3 वेळा जिल्हा परिषदेला निवडून आले. आमदारकीलासुद्धा निवडून आले. जिल्हा परिषदेला आरोग्य सभापती म्हणून त्यांनी जे काम केलं ते खूपच वाखाणण्याजोगं आहे. म्हणून काँग्रेस श्रेष्ठींनी आमदार बळवंतराव वानखडे यांच्यावर विश्वास दाखवला आणि अमरावती लोकसभा मतदारसंघाचं जे खासदारकीचं जे तिकीट आहे हे बळवंतराव वानखडे यांना दिलं. त्याच्यामुळे ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धक आहे. तिसरे उमेदवार जे होते यांचं काम चांगलं आहे, दिनेश बुब यांचं काम चांगलं आहे, पण त्यांचा जो परिक्षेत्र आहे का जे कार्यभूमी जे आहे, जे ज्याला आपण कर्मभूमी जे म्हणतो, हे फक्त अमरावती आहे. ते नगरसेवक पदासाठी त्यांची कामगिरी चांगली आहे. त्यांनी रक्तदान मोठ्या प्रमाणामध्ये केलं आहे. ते जनसेवा मोठ्या प्रमाणामध्ये करतात. ते रुग्णसेवक म्हणून प्रसिद्ध आहे. ते रक्तदानाची शिबिरं घेतात. परंतु त्यांची द्विधा मनस्थिती असल्याकारणानं त्यांना जो वेळ खासदारकीच्या प्रचारासाठी पाहिजे होता तो प्रचारासाठी कोणत्या स्वरूपाचा त्यांना वेळ मिळालेला नाही. त्याच्यामुळं तरी देखील एक केल्ली जे खिंड लढवण्याचा प्रयत्न जे करत आहे आमदार बच्चूभाऊ कडू, त्यांचीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तयारी चालू आहे. या 3ही उमेदवाराच्या निवडणुकीच्या प्रचाराचं माध्यम जर अभ्यासलं तर एक गोष्ट लक्षात येते की खासदार नवनीतताई राणा आणि यांचा पक्ष हा बच्चूभाऊ कडू यांच्यावर टीका करतो. बच्चूभाऊ कडू खासदार नवनीत राणावर टीका करतो. परंतु जे दोन्ही जे स्पर्धक आहे हे बळवंतराव वानखडे यांच्यावर कोणत्या स्वरूपाची टीका करत नाही आणि बळवंतराव वानखडेसुद्धा या दोन्ही उमेदवार कोणत्या स्वरूपाची टीका करत नाही. त्यांना जे काय करायचं आहे, जे मतदारसंघातले जे काही प्रश्न आहे ते पुरेपूर मांडण्याचा प्रयत्न या निवडणुकीच्या प्रचाराच्या माध्यमातून ते करत आहे. आणि सर्वसामान्याचा नेता म्हणून बळवंतराव वानखडे यांची मोठ्या प्रमाणामध्ये या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये ख्याती आहे. या मतदारसंघाचा जर अभ्यास केला तर जातीचं प्राबल्य कसं असेल तर एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की या मतदारसंघामध्ये कुणबी आणि मराठा ही लोकसंख्येनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याच्या खालोखाल जे लोकसंख्येच्या बाबतीमध्ये आहे जे माळी समाजाचं प्राबल्य आहे मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याच्या कमीचं थोडंसं माळी समाजाच्या खालोखाल जे प्राबल्य आहे तेली समाजाचं आहे आणि मग इतरत्र समाजाचं मोठ्या स्वरूपामध्ये प्राबल्य आहे. या लोकसभा मतदारसंघामध्ये मुस्लिम समाजाचं हे निर्णायक स्वरूपाचं मतदान आहे. मुस्लिम समाजाची लोकसंख्या या अमरावती लोकसभा संघाच्या परिक्षेत्रामध्ये 13.31% आहे. दुसरं जे वोटिंग आहे अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याकारणानं या बौद्ध समाजाची जी संख्या आहे 17.43% आहे आणि इतर जे संख्या आहे 16.43% आहे. 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीचा जर आढावा जर घेतला तर एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की आमदार ज्या खासदारकीसाठी ज्या निवडणुकीमध्ये ज्या उभ्या होत्या नवनीतताई राणा यांना 5,10,947 मतं मिळालेली आहे. 5,10,947. या उलट जे 2 नंबरचे जे स्पर्धक जे होते खासदार जे होते जे निवडणुकीमध्ये पराजित झाले त्यांचं नाव होतं आनंदराव अडसूळ. सध्या आनंदराव अडसूळ शिवसेनेमध्येच आहे परंतु ते शिंदे गटामध्ये आहे. त्याच्यामुळं ते 2 नंबरचे स्पर्धक होते. यांना 2019 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे मतं मिळालेली होती 4,73,996 मते.
टक्केवारीचा जर दोन्ही उमेदवाराचा जर हिशोब जर काढला तर असं लक्षात येते की 45.87% जे मतं होते खासदार नवनीतताई राणा यांना मिळालेले होते. 2 नंबरचे जे स्पर्धक होत्या अडसूळ साहेब यांच्या मतांची जे टक्केवारी जी होती 42.55% होती. दोघांचाही विजयामध्ये फक्त थोडं अंतर होतं. तरी देखील हा लोकसभा मतदारसंघ आहे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला सुटला. हे खरंच एक आश्चर्यकारक बाब आहे. आमदार रवी राणाची जर पार्श्वभूमी जर अशी लक्षात जर घेतली तर असं लक्षात येते की आमदार रवी राणा यांचं कोणत्याही आमदारासोबत फारसं जुळत नाही. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबतही त्यांचं जुळत नाही. परंतु पक्षश्रेष्ठींनी मर्जी दाखवली म्हणून आपण नवनीतताई राणा यांचं काम करायचं अशी सध्याची या ठिकाणची पार्श्वभूमी आहे. यांचं ग्रामीण जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पक्ष प्रवीण भाऊ पोटे पाटील यांच्याशी सुद्धा फारसं सख्य नाही. यांचं राजकुमार पटेल यांच्याशी कोणत्या स्वरूपाचं सख्य नाही. यांचं दबंग आमदार यशोमतीताई ठाकूर यांच्याशी फारसं जुळत नाही. हे प्रहार जनशक्ती पक्षाचे जे उमेदवार आहे दिनेश बुक यांचे जे पाठीराखे आहेत बच्चूभाऊ कडू यांच्याशी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष तयार झाला आणि या संघर्षामधूनच जे एक नवीन स्पर्धक तयार झाले ते म्हणजे दिनेश बुक होते. तर असं सारं समीकरण असताना विजयाची पताका नवनीत राणा कशी फडकवतात हे देखील महत्त्वाचं आहे. नवनीत राणाचे जर महत्त्वाचे जर मुद्दे जर प्लस पॉईंट जर शोधण्याचा प्रयत्न जर केला तर एक लक्षात येते दांडग्या स्वरूपाचा त्यांचा जनसंपर्क आहे. मेळघाट परिक्षेत्रामध्ये दरवर्षी ते होळीचा सण साजरा करण्यासाठी आदिवासी बांधवांसोबत जातात. दरवर्षी त्यांचे मोठ्या ज्या अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या दहीहंड्या होतात त्या दहीहंड्यामध्ये ते सेलिब्रिटीला बोलावतात, मोठ्या स्वरूपामध्ये पैसा खर्च करतात. या दहीहंडीच्या माध्यमातून लोकांशी जनसंपर्क करण्याचा प्रयत्न करतात. त्यांची अमरावतीची दहीहंडी मोठ्या प्रमाणामध्ये नावारूपास आलेली आहे. परतवाड्याला त्यांची मोठ्या स्वरूपाची दहीहंडी असते. धारणीला मोठ्या स्वरूपाची दहीहंडी असते. दहीहंडी आणि होळी याच्या माध्यमातून लोकांमध्ये ते मिसळण्याचा प्रयत्न करतात. त्यासोबतच दर दिवाळीला मोठ्या स्वरूपाचा आर्थिक स्वरूपाची मदत असो ते लोकांना देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे त्यांच्या ह्या जमेच्या बाजू आहे. आमदार बळवंतराव वानखडेचं जर लक्षात जर घेतलं तर हा सुद्धा एक चांगला माणूस आहे. सर्वसामान्यांचा नेता आहे. सर्वसामान्यांच्या समस्या दूर करण्याचा मोठ्या स्वरूपाचा मध्ये प्रयत्न करते. या सर्वसामान्य लोकांच्या घरी पण जातो. सर्वसामान्य लोकांना भेटण्यासाठी सदैव आतुर झालेला, सदैव तत्पर असलेला जो आमदार जर असेल तर तो म्हणजे बळवंतराव वानखडे. सध्या या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये सर्वत्र जी चर्चा चालू झालेली आहे ते म्हणजे खासदारकीची जे चुरस आहे हे कोणामध्ये आहे. तर याचं उत्तर आहे नवनीतताई राणा आणि बळवंतराव वानखडे यांच्यामध्ये. आणि तिसरं जो रंग भरलेला आहे तो रंग भरलेला आहे दिनेश बुब यांनी. आमदार नवनीतताई राणा यांनी मेळघाट परिक्षेत्रामध्ये होळीला साड्या वाटल्या, पण काही कारणास्तव का असे ना पण त्या साड्या ज्या होत्या ना ह्या डॅमेज स्वरूपाच्या निघाल्या. त्यामुळे विरोधकांनी नवनीतताई राणाचा मोठ्या स्वरूपामध्ये अभद्र स्वरूपाचा प्रचार केला. नवनीतताई राणांच्या स्वरूपामध्ये असं विश्लेषण लावलं जातं की 2 कोटीची गाडी वापरतात आणि 17 रुपयाची जे साडी आहे हे लोकांना घालण्यासाठी देतात. त्यामुळे याचा मोठ्या स्वरूपामध्ये प्रोपगंडा करण्यात आला. टी व्हीवर त्याच्या म्हणजे न्यूजमध्ये जाहिराती देण्यात आल्या. प्रिंट मीडियानं सुद्धा मोठ्या स्वरूपाची जाहिरात दिली. त्याच्यामुळं लोक त्यांच्यापासून नाराज आहे. दुसरी अशी गोष्ट आहे की प्रहारचे संस्थापक बच्चूभाऊ कडू आणि रवी राणा यांच्यामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये 36चा आकडा निर्माण झालेला आहे. बच्चूभाऊ कडू त्यांना चॅलेंज रवी राणांना चॅलेंज देतात तर रवी राणा हे बच्चू कडूला चॅलेंज देतात. त्याच्यामुळं या दोघांची जी उमेदवारी आहे एकमेकांना पाडण्यासाठी निर्माण झालेली आहे की काय असाच लोकांचा समज झालेला आहे. आमदार बच्चू कडू रवी राणांना मोठ्या स्वरूपाचं यांच्यामध्ये शाब्दिक संघर्ष सुरू असतात आणि नवनीतताई राणा यांचेसुद्धा मोठ्या स्वरूपा म्हणजे प्रहार पक्षावर टीका चालू असते. त्याच्यामुळे लोकांना एक मनोरंजनाचं साधन म्हणून उपलब्ध झालेलं या ठिकाणी एक साधन आहे असं सुद्धा मोठ्या स्वरूपाचं लक्षात येते. प्रहार पक्षाचे आमदार बच्चूभाऊ कडूसोबतच यांचे नवनीतताई राणा यांचे दुसरे जे शत्रू आहे आनंदराव अडसूळ हे आहे जे शिंदे गटामध्ये आहे. शिंदे गटामध्ये असताना आनंदराव अडसूळ यांनी अमरावतीची जे तिकीट आहे हे मागण्याचा पुरेपूर प्रयत्न केला परंतु त्याला फारसं यश आलेलं नाही. यांच्या आनंदराव अडसूळ
आणि नवनीतताई राणा यांच्यामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष सुरू होता. राणा दाम्पत्याला कोणत्याही स्वरूपाची अक्कल नाही असं विधान देखील आनंदराव अडसूळ यांनी मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं होतं. याउलट रवी राणा यांनी आनंदराव अडसूळ हे आमचा प्रचार करतील, आमचा प्रचार त्यांना करावाच लागेल असं मी चॅलेंज देतो, अशा स्वरूपाची विधानंसुद्धा आमदार रवी राणा यांनी केली होती. याउलट या दोघांचाही संघर्ष काही वेळा शमलासुद्धा, परंतु आता या लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये रवी भाऊ राणा आणि नवनीत राणा म्हणजे राणा दाम्पत्य यांनी रामनवमीच्या दिवशी अडसूळ साहेब यांच्या घरी भेट दिली आणि त्यांची आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या संबंधामध्ये अभिजित अडसूळ यांचंसुद्धा एक विधान आलेलं होतं की राजकारणामध्ये कायमचा कोणीच कोणाचा शत्रू नसतो आणि कोणीच कोणाचा मित्र नसतो. हे विधानसुद्धा मोठ्या स्वरूपाचं बोलकं आहे. अडसूळ कुटुंब आणि राणा कुटुंब यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सख्य निर्माण झालं असा सुद्धा मोठ्या स्वरूपामध्ये लोकांमध्ये भास तयार झालेला आहे. याउलट बच्चूभाऊ कडूसुद्धा मोठ्या स्वरूपामध्ये त्यांचा जो किल्ला आहे, एक किल्ली किल्ला दिनेश बुब यांचा लढवत आहे. नेहमी ते सांगण्याचा प्रयत्न करतात की आमची जी उमेदवारी आहे नवनीत राणांना पाडण्यासाठी निर्माण झालेली आहे. अर्थातच दिनेश बुब किती मतं घेतात याच्यावर, किती मतं त्यांच्या पार्ट्यात पाडून घेतात याच्यावर बळवंतराव वानखडे यांची उमेदवारीचा विजय सुकर झालेला असेल. बळवंतराव वानखडे आणि दिनेश बुब जे आहे, दिनेश बुब हे चांगल्या स्वरूपाचा प्रचार करत आहे. एक कल्ली जो किल्ला आहे हा बच्चूभाऊ कडून मोठ्या स्वरूपामध्ये लढत आहे. यांना कोणत्याही स्वरूपाचा मोठ्या स्वरूपाचा सेलिब्रिटी आणला नाही, कोणत्याही स्वरूपाच्या त्यांच्या सभा नाही, परंतु आमदार बच्चूभाऊ कडू हे स्वतः सभा घेत आहेत. स्वतःच प्रत्येक मतदारसंघामध्ये दांडगा जनसंपर्क आहे. एक रुग्णसेवक म्हणून सगळ्यांना परिचित आहे. त्यांनी सगळ्यात जास्त रक्तदानाची शिबिरे घेतली. गोरगरिबांचा जो वाली आहे तो म्हणजे बच्चू कडू आहे. ते त्यांच्या नावावर किती मतं घेतात हे सुद्धा एक मोठ्या स्वरूपाचं अवलंबून आहे. तरीसुद्धा या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये आमदार बच्चूभाऊ कडू जे आहे हे वेगवेगळ्या स्वरूपाच्या ज्या कॉर्नर बैठका घेत आहे. मोठमोठे जे गावं आहे या मोठमोठ्या गावामध्ये त्यांची सभा सुरू झालेली आहे. 5-6 मतदारसंघामध्ये त्यांचा मोठ्या स्वरूपामध्ये जनसंपर्क आहे. परंतु हे जनसंपर्कसुद्धा करत असताना एकटा व्यक्ती खिंड लढवतो हे सुद्धा मोठी आश्चर्यकारक गोष्ट आहे. तरीसुद्धा बच्चूभाऊ कडू म्हणतात की विजय हा सुद्धा आमचाच आहे. काँग्रेस पक्षाचं जर विवेचन केलं तर अशी गोष्ट लक्षात येते की काँग्रेस पक्षानं मोठ्या स्वरूपाच्या सभा या मतदारसंघामध्ये लावलेल्या नाही. मतदारसंघामध्ये सभा न लावण्याचं कारण सांगत असताना ते गोष्ट अशी पण सांगतात की या मतदारसंघामध्ये मोठ्या सभा लावल्या तर या मोठ्या सभा लावत असताना मोठ्या स्वरूपाचा वेळ जातो, पाहिजे त्या प्रमाणामध्ये लोकांपर्यंत पोहोचता येत नाही, त्याच्यामध्ये वेळ जात असल्याकारणानं म्हणून काँग्रेस पक्षाचे बळवंतराव वानखडे यांची जी जबाबदारी आहे यांची जबाबदारी प्रत्येक आमदाराने आपापल्या 6 मतदारसंघामध्ये उचललेली आहे. तिवसा मतदारसंघामध्ये पूर्ण जी जबाबदारी आहे प्रचारापासून तर लोकांच्या डोरपर्यंत जाण्याची जी जबाबदारी आहे, कोणतीही सभा नसताना फक्त कॉर्नर बैठकीच्या माध्यमातून छोट्या स्वरूपाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या दबंग आमदार यशोमतीताई ठाकूर यांनी उचललेली आहे. त्यामुळे त्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. सोबत कराडे सरांना सुद्धा फिरत आहे, त्याच्यानंतर रामपाल महाराजांना सुद्धा फिरत आहे. त्यामुळं सगळ्यात जास्त लीड माझ्या मतदारसंघातून बळवंतराव वानखडे यांना मिळाला पाहिजे असा त्यांचा मोठ्या स्वरूपाचा आग्रह आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघ जो आहे हा प्रत्येक आमदाराची जी जबाबदारी हे निश्चित आहे. हे जबाबदारी निश्चित करत असताना अमरावती विधानसभा मतदारसंघ हा सुद्धा मोठ्या स्वरूपामध्ये प्रचारात बळवंत भाऊसाठी मेहनत घेत आहे. अमरावती विधानसभा मतदारसंघ याचं नेतृत्व खूप दिवसापूर्वी सुनील देशमुख यांनी केलेलं होतं. माजी आमदार होते ते आजी आमदार हे काँग्रेसमध्ये सत्य न मिळाल्यामुळं भारतीय जनता पक्षामध्ये गेले, परंतु पुन्हा ते काँग्रेसमध्ये आले आणि शिवाय 2-4 महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक होत असल्याकारणानं या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार करावा लागणार आहे. यासाठीच सुनील भाऊ देशमुख यांनी बळवंतरावच्या प्रचारार्थ गल्लीमध्ये लोकांपर्यंत जाऊन प्रचार करण्याचा सपाटा चालवलेला आहे. वकील महासंघ, डॉक्टर महासंघ, मजूर महासंघ, महिला महासंघ अशा स्वरूपाचे पाठिंबे मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप साऱ्या रॅल्या ज्या आहे अमरावती शहरामध्ये काढण्याचा सुनील देशमुख यांनी मोठ्या स्वरूपाचा प्रयत्न केला.
सुनील देशमुखांचाही जनसंपर्क मोठ्या प्रमाणामध्ये आहे. जसं देशोमतीताईंचा आग्रह आहे की तिवसा मतदारसंघातून सर्वात जास्त लीड जो आहे हा बळवंत भाऊंना मिळाला पाहिजे, तसा सुद्धा प्रयत्न सर्वात जास्त लीड आमच्या पक्षाला म्हणजे अमरावती विधानसभा मतदारसंघामधून मिळाला पाहिजे, असाच सुनील भाऊ देशमुख यांचा मोठ्या स्वरूपाचा प्रयत्न आहे. त्यानंतर अचलपूर विधानसभा मतदारसंघाची काँग्रेस पक्षाची जी बाजू आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये सरशी आहे, कारण काँग्रेसचे जिल्हाध्यक्षांचा हा विधानसभा मतदारसंघ आहे. त्याच्यामुळे अचलपूर विधानसभा मतदारसंघाची काँग्रेसची जी जबाबदारी आहे ते बबलूभाऊ देशमुख यांनी घेतलेली आहे. ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कॉर्नर बैठका, सभांच्या माध्यमातून सर्व जाती धर्मांच्या कार्यक्रमांना मिळून मोठ्या स्वरूपाचा प्रयत्न करत आहे. मेळघाट विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाचं जे आहे हे प्राबल्य जे आहे आमदार नाही आहे, परंतु तिथले 2 शिलेदार आहे मोठ्या प्रमाणामध्ये बळवंतराव वानखडे काँग्रेस पक्षासाठी मोठ्या स्वरूपाची मेहनत घेत आहे. त्याच्यामध्ये दयारामजी काळे जिल्हा परिषद सदस्य आणि पूजाताई येवले जिल्हा परिषद सदस्य यांचे जे मिस्टर आहे राहुल येवले यांनी एका आमदारालाही लाजवेल अशा स्वरूपाचा आमदारांचा जो मेळघाट मतदारसंघ आहे हा पिंजून काढलेला आहे. त्यामुळे तिथंसुद्धा बळवंतराव वानखडे खासदारकीसाठी उभे आहेत, त्यांचासुद्धा मोठ्या स्वरूपामध्ये प्रचार सुरू आहे. बडनेरा विधानसभा मतदारसंघ जो आहे हा बडनेरा विधानसभा मतदारसंघ जो होता हा रवी राणा यांचाच आहे. रवी राणासुद्धा मोठ्या स्वरूपाच्या नवनीतताई राणासाठी मोठ्या स्वरूपाचे प्रयत्न करत आहे. पण हा अगोदरचा जो मतदारसंघ आहे इथं सेनेची पण सत्ता होती. या ठिकाणी राष्ट्रवादी म्हणजे सुलभाताई खोडके जे होते, जे सध्या अजित पवार गटामध्ये आहे, हे सुद्धा यांचासुद्धा बांधलेला हा मतदारसंघ आहे. आता संजय खोडके हे आपलं जे मतदान आहे, आपले जे वोटर्स आहे, आपला जो खजाना आहे कोणाच्या पार्ट्यात टाकतात हे सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. 6वा जो मतदारसंघ आहे हा दर्यापूर मतदारसंघ आहे, जो बळवंतराव वानखडे यांच्यासाठी मोठ्या स्वरूपाचा कामारूपास आलेला आहे. जो बळवंतराव वानखडेचं होम ग्राउंड आहे. सर्व समाजाचे जे लोक आहे, सर्व समाजाचे लोक बळवंतराव वानखडे यांच्यासाठी मोठ्या स्वरूपाची मेहनत घेण्यासाठी तयार आहेत. त्यांचं हे होम पिच आहे, त्या होम पिचमध्ये सुद्धा बळवंतराव वानखडे यांचं मोठ्या प्रमाणामध्ये काम सुरू आहे. नवनीतताई राणा यांनी मोठ्या स्वरूपाच्या रॅल्या काढल्या, मोठ्या स्वरूपाचा जनसंपर्क एक सेलिब्रिटी आहे. त्यांच्यासाठी मोठ्या स्वरूपाच्या सभा जरी नसल्या पण काही स्वरूपाच्या सभासुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित केलेल्या आहे. अमित शहा साहेबांची सभा त्यांनी आयोजित केलेली आहे. अमित शहा जे देशाचे गृहमंत्री आहे ते नवनीत राणासाठी किती मतं खेचून आणतात, नवनीत राणांना विजय कसा मिळवून देतात याच्यावर सुद्धा मोठ्या स्वरूपाचं त्यांचं जे आहे जे मतांचं भांडवल अवलंबून आहे. रामनवमीच्या दिवशी सर्व रॅलीमध्ये नवनीत राणा या सहभागी झाल्या. लोकांचा मोठ्या स्वरूपाचा प्रतिसाद पण होता. भारतीय जनता पक्ष त्यांना किती स्वरूपामध्ये मदत करतो यावर सुद्धा नवनीत राणा यांचं महत्त्व, यांची खासदारकी, यांचं विजयसुद्धा मोठ्या स्वरूपाचा अवलंबून आहे. नवनीत राणा प्रचार करत असताना नवनीत राणांचे जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे थोडेसे वाखाणण्याजोगेच आहे. अब की बार मोदी सरकार, अब की बार 400 पार, फक्त एवढाच त्यांचा मुद्दा आहे. मला मत देऊ नका, फक्त मोदी साहेबांना मत द्या, हीच त्यांची भूमिका आहे. परंतु मतदारसंघामधले जे प्रश्न आहे याच्यावर त्या निरुत्तर होतात. बेरोजगारीचे प्रश्न जेव्हा त्यांना लोक विचारतात तेव्हा त्या निरुत्तर होतात. इथं जलसिंचनाचा प्रश्न या मोठ्या प्रमाणामध्ये निरुत्तर होतात. मेळघाट मतदारसंघामधील जो कुपोषणाचा जो प्रश्न आहे याच्यावर निरुत्तर होतात. हे जे जुने प्रश्न जे आहे हे निवड जुळलेबाजी आहे की काय याच्यावर त्या निवृत्त होतात. परंतु त्यांना फक्त अब की बार मोदी सरकार, त्याच्यानंतर अब की बार 400 पार आणि फक्त मोदी साहेबांना मतं द्या. या देशाला फक्त एकच उमेदवार एकच पंतप्रधान तारू शकते, तो म्हणजे नरेंद्र मोदीच्या नावावर मतं घेण्याचा प्रयत्न हे प्रचाराच्या माध्यमातून करत असतात. जनता त्यांना किती प्रतिसाद देते यावर त्यांचासुद्धा विजय अवलंबून आहे. आमदार बच्चूभाऊ कडू जे नेहमी शेतकऱ्यांचे कैवारी म्हटल्या जातात, ते नेहमी नवनीत राणा यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत असतात. नवनीत राणांच्या संदर्भामध्ये ते म्हणतात की तुम्हाला त्या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणण्याची कोणत्या स्वरूपाची गरज नव्हती. तुम्हाला हनुमान चालीसा जर म्हणायचा झाला तर तुम्ही हनुमान चालीसा या जनतेसाठी म्हणायला पाहिजे होता, या जनतेच्या प्रश्नासाठी म्हणाले पाहिजे होता, शकुंतला रेल्वेसाठी म्हणायला पाहिजे होता. त्याच्यामुळं मतदारसंघामध्ये प्रश्न मांडण्यामध्ये आमदार बच्चूभाऊ कडू हे यशस्वी दिसताना ते नेहमी खासदारांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे अमरावती लोकसभा मतदारसंघाची जे निवडणूक आहे मोठ्या स्वरूपाचे रंगतदार होण्याचा प्रयत्न करत आहेत. नवनीत राणा आपल्या प्रचाराच्या माध्यमातून, फिल्मी मिलच्या माध्यमातून कोणत्या स्वरूपाचे लोकांना प्रश्न विचारत नाही.
लोक त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न, त्यांना उत्तर देता येत नाही. परंतु ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक हे दिनेश बुक, बळवंतराव वानखडे आणि नवनीतताई राणा यांच्यामध्ये चुरस निर्माण करणारी आहे. ही गोष्टसुद्धा मोठ्या स्वरूपाची लक्षात आलेली आहे. या मतदारसंघामध्ये मुस्लिम समाजाचं जे मत आहे, जे वोटिंग आहे, हे 13.31% आहे. मुस्लिम समाज ज्याचं जे मत आहे हे निर्णायकसुद्धा आहे. मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणामध्ये आपलं जे मत आहे कोणत्या पार्टामध्ये टाकतो याच्यावर सुद्धा प्रत्येकाचा विजय हा मोठ्या स्वरूपाचा अवलंबून आहे. नवनीतताई राणा या विजयाची जे कमान आहे कशी पेलवण्याचा प्रयत्न करतात आणि आपले प्रतिस्पर्धी आहे दिनेश बुक यांनी बळवंतराव वानखडे यांचा कसा प्रतीक करतात याच्यावर या अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या विजयाची किनार मोठ्या स्वरूपाचं अवलंबून आहे. आता 4 जूनला मतमोजणी होईल तेव्हाच आपल्या लक्षात येईल की विजय कोणी खेचून आणला, नवनीत राणांनी खेचून आणला की दिनेश बुबने खेचून आणला की बळवंतराव वानखडे यांनी खेचून आणला. परंतु बळवंतराव वानखडे यांच्यासाठी राहुल गांधी परतवाड्याला प्रचारानिमित्त आलेला आहे. संजय राऊतसुद्धा त्यांच्या प्रचारासाठी आलेले आहे. नवनीतताई राणासाठी छोटे मोठे कार्यकर्ते मोठ्या स्वरूपाचे आले. अमित शाह साहेब आले, देवेंद्र फडणवीस पण येणार आहे. त्याच्यानंतर दिनेश बुकसाठी मात्र सर्वसामान्यांचा जो कार्यकर्ता आहे याच्यासाठी फक्त 2च आमदार आपल्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये प्रचाराचा सपाटा चालवलेला आहे. एक म्हणजे राजकुमारजी पटेल आणि बच्चूभाऊ कडू. मेळघाटामध्ये राजकुमारजी पटेल यांनी दिनेश बुकसाठी मोठ्या स्वरूपाची रॅली काढली. धारणी येथे त्यांच्या प्रचारार्थ मोठ्या स्वरूपाची रॅली निघाली. राजकुमार पटेल यांनी सुद्धा मोठ्या स्वरूपाचा प्रचार चालू झालेला आहे दिनेश बुब यांच्या प्रचारार्थ. या 6 मतदारसंघामध्ये आमदार म्हणून बच्चूभाऊ कडू यांचं जे नेटवर्क आहे हे नेटवर्क कशा स्वरूपाचं काम करते आणि दिनेश बुब यांना किती स्वरूपाचं मताधिक्य मिळवून देते यासुद्धा लक्षात ठेवण्याजोग्या गोष्टी आहे. या तिन्ही उमेदवारांचा जर अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येते की 3पैकी कोणाला सध्या विजय मिळेल हे अद्यापसुद्धा लक्षात येणार नाही. कारण तीनही जे उमेदवार आहे, तीनही उमेदवाराचे जे पक्ष आहे हे मोठ्या स्वरूपामध्ये जनसंपर्काच्या काखेत उतरलेले आहे. परंतु तरी देखील हे विजयाच्या समीप कोण पोचते आणि या विजयात कोण खिचून आणण्यामध्ये कोण यशस्वी होतो याच्यावर सुद्धा 2024 लोकसभा मतदारसंघाचं यशस्वीता अवलंबून आहे. तुर्तास आपण या ठिकाणी अमरावती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय भारत.